स्त्रीशी शारीरिक संबंध म्हणजे काय? उत्तर: शारीरिक जवळीक, ज्यामध्ये हात धरणे, मिठी मारणे, चुंबन घेणे आणि करणे याचा समावेश आहे. लोकांमधील संबंध वाढवते आणि बहुतेकदा रोमॅन्टिक घनिष्ठ नातेसंबंधाचा एक महत्त्वाचा घटक असतो. शारीरिक स्पर्श नातेसंबंधातील समाधान आणि प्रेमाच्या भावनांशी संबंधित असतो. गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध कसे ठेवावे? उत्तर: तुमच्या जोडीदाराशी शारीरिक जवळीक साधणे, मिठी मारणे, चुंबन घेणे, मिठी मारणे आणि हात धरणे यासारख्या साध्या कृतींद्वारे करता येते. या कृती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एक मजबूत संबंध निर्माण करतात आणि आनंदी, निरोगी नातेसंबंध राखण्याचा एक भाग आहेत. स्त्रीला सक्रिय कसे बनवायचे? उत्तर: वेगळी करण्याची पोझिशन, दिवसाची वेगळी वेळ किंवा करण्याची वेगळी जागा वापरून पहा. तुमच्या जोडीदाराला फोरप्लेवर जास्त वेळ घालवण्यास सांगा. जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार नवनवीन कल्पनांसाठी मोकळे असाल तर करायला टॉय आणि फॅन्टसी तुमच्या लैंगिक इच्छेला जागृत करण्यास मदत करू शकतात. चिमणीसह अनेक आणि मॉइश्चरायझर वापरून पहा. जगातील सर्वात सुंदर महिला कुठे आहे? उत्तर: इनसायडर मंकी आणि रेडिट वापरकर्त्यांच्या मते दक्षिण अमेरिकन देश कोलंबिया हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिलांचे घर आहे, ज्यांचे वर्णन जगभरातील सर्वोच्च सौंदर्य, आदर्श निरोगी केस, विलक्षण डोळे आणि स्त्रीलिंग भाव असे केले जाते. पुरुष शारीरिक जवळीक का टाळतात? उत्तर: नकारात्मक स्वप्रतिमा आणि कमी आत्मसन्मानामुळे. पुरुषाला असुरक्षिततेमुळे किंवा अयोग्यतेच्या भावनांमुळे जवळीक साधण्याची भीती निर्माण होऊ शकते. ज्या व्यक्तीने नातेसंबंधात कोणत्याही प्रकारच्या आघात किंवा गैरवापराचा सामना केला आहे किंवा वाईट अनुभव घेतला आहे, तो जवळच्या नातेसंबंधात किंवा कृतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी असते. जवळीक नसलेल्या नात्यात असलेल्या स्त्रीचे काय होते? उत्तर: एखाद्या महिलेसाठी लैंगिक संबंध नसलेले लग्न तिला प्रेम, आदर, संबंध आणि जवळीक, कधीकधी निष्ठा देखील कमी वाटू शकते. स्पर्श आणि लैंगिक संबंध यांसारख्या शारीरिक जवळीकतेमुळे व्यक्तीमध्ये भागीदारी किंवा कुटुंबात आपलेपणाची भावना निर्माण होते. स्त्री शरीराचा कोणता भाग सर्वात जास्त आकर्षित करतो? उत्तर: अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुरुषांना चेहऱ्याकडे सर्वाधिक आकर्षण असते आणि त्यानंतर महिलांच्या मागच्या बाजूंना आकर्षण असते. एखादी स्त्री थंड आहे हे कसे ओळखायचे? उत्तर: शीतलता म्हणजे काम वासना कमी होणे, लैंगिक संबंधात रस नसणे, अगदी स्पष्ट क्षणांमध्येही उत्तेजना होत नाही. काही लोकांना संभोगानंतर किंवा दरम्यान वेदना होतात. एकात्मिक दृष्टिकोन आणि अनेक तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. स्त्री शरीररचनाचा आनंद काय आहे? उत्तर: तुमचे क्लिटोरिस हे तुमच्या प्रजनन शरीर शास्त्राचे आनंद केंद्र आहे. बरेच लोक क्लिटोरिसला जननेंद्रियाच्या वरच्या बाजूला स्थित मांसाचा एक लहान भाग मानतात, परंतु हा क्लिटोरिसचा फक्त तो भाग आहे जो तुम्हाला दिसतो. जवळीकची भीती असलेल्या व्यक्तीला कसे डेट करावे? उत्तर: गरज पडल्यास त्यांना जागा द्या.
परंतु त्यांच्या भावना आणि भीतींबद्दल मोकळ्या मनाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करा. ते तयार होण्यापूर्वी त्यांना भावनिक किंवा शारीरिक जवळीक साधण्यासाठी दबाव आणू नका, कारण यामुळे त्यांची चिंता वाढू शकते. हळूहळू विश्वास निर्माण करण्यावर आणि तुम्ही विश्वासार्ह आणि सहाय्यक आहात हे दाखवण्यावर लक्ष केंद्रित करा. मुलीला शारीरिक संबंध कसे विचारायचे? उत्तर: आराम करा आणि ते जास्त दबावात टाकू नका. अरे, आज रात्री करायला तुम्हाला रस असेल का, असे काहीतरी विचारात घ्या. जसजसे नातेसंबंध परिपक्व होतात आणि वेळापत्रक अधिक गुंतागुंतीचे होते, तसतसे तुम्हाला तुमच्या कॅलेंडरमध्ये एकमेकांसाठी वेळ काढण्याची आवश्यकता भासू शकते. शारीरिक संबंधाचे किती प्रकार आहेत? उत्तर: हो, करायचा महत्त्व आहे, पण शारीरिक जवळीक ही फक्त चादरीमधील घडणाऱ्या गोष्टींबद्दल नाही. त्यात सर्व प्रकारचे गैर-लैंगिक स्पर्श देखील समाविष्ट आहेत, जसे की मिठी मारणे, चुंबन घेणे आणि अगदी सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसणे. लग्नापूर्वी खऱ्या प्रेमात शारीरिक संबंध महत्त्वाचे असतात का? उत्तर: लक्षात ठेवा, शारीरिक जवळीक साधणे हे अनेक लोकांसाठी अविश्वसनीयपणे महत्त्वाचे आहे आणि बहुतेक जोडप्यांसाठी उत्तम विवाहासाठी शारीरिक सुसंगतता आवश्यक असते. परंतु अशीही शक्यता असते की तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमचा जोडीदार लग्नापूर्वी प्रेम करताना तुमच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेऊ शकतो. नात्यात शारीरिक संबंध कधी ठेवावेत? उत्तर: कोलमन यांनी सुचवले की जवळच्या परिसरात कुठेतरी 3 महिन्यांचा काळ हा जवळीक साधण्यासाठी एक आदर्श काळ असेल. यामुळे तुम्हाला नात्यातील तथाकथित हनीमून फेजच्या पलीकडे एका सुरक्षित ठिकाणी नेले पाहिजे, जेव्हा तुमच्या भावना थोड्याशा शांत होतात आणि तुम्ही अधिक तर्कशुद्धपणे विचार करू शकता. शारीरिक संबंध कसे दिसतात? उत्तर: शारीरिक जवळीकतेमध्ये लैंगिक जवळीकता समाविष्ट असू शकते, जी निरोगी जोडप्याच्या नात्याचा अविभाज्य भाग असते. तथापि, शारीरिक जवळीकतेमध्ये हात धरणे, मिठी मारणे, चुंबन घेणे आणि मिठी मारणे यासारखे प्रेमळ स्पर्श देखील समाविष्ट आहे. प्रेमात शारीरिक संबंध आवश्यक असतात का? उत्तर: जर शारीरिक जवळीक असेल तर जोडीदारांमधील मानसिक समज खूप चांगली असते. शारीरिक जवळीक हा कोणत्याही नात्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमसंबंध, चुंबन आणि मिठी मारते, तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन तयार होतो.